गुड मॉर्निंग मुलांना. आज आपण मॅथमॅटिक्स मॅम थँक्यू. आज आपण मॅथ्सचं नवीन चॅप्टर सुरू करणार आहे. न्यू चॅप्टर, थर्ड चॅप्टर आहे आपलं, ज्याचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. असं आपल्या लेसनचं नाव आहे. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते आपण बघू. आपल्याला कोणकोणते लेसन आपल्याला इथे शिकायचे, कोणते कोणते टॉपिक शिकायचे आहेत ते आपण बघूया. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आपण काय काय शिकणार आहोत बघूया. आपण शिकणार आहोत सिक्वेन्स, त्यानंतर आपण शिकणार आहोत अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सिक्वेन्स काय असतात, अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असतात, नंतर nth टर्म ऑफ एपी म्हणजे nth टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन अँड सम ऑफ n टर्म्स ऑफ एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सगळ्यात आधी सिक्वेन्स म्हणजे काय ते आपल्याला माहित पाहिजे. आणि त्या सिक्वेन्स मध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे कोणता सिक्वेन्स, अरिथमॅटिक प्रोग्रेशन जे आपल्याला लेसनचं नाव आहे, आपला जो धडा आहे त्याचं नाव अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. मग अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असतं, तर ते एक सिक्वेन्स असतं. सिक्वेन्स म्हणजे काय आधी ते कळलं पाहिजे, आणि मग कोणता सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे ते पण कळलं पाहिजे. तर सिक्वेन्स म्हणजे काय, तर इथे सिक्वेन्सची तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. अ सेट ऑफ नंबर्स where the numbers are arranged in a definite order like the natural numbers is called a sequence. म्हणजे काय, सिक्वेन्स म्हणजे काय, तर आपण थोडक्यात आपल्या भाषेमध्ये जर सोप्या भाषेत जर आपल्याला शिकायचं झालं तर तारीख आहे. तर आपला जो धडा आहे त्याचं नाव अरिथमॅटिक प्रोग्रेशन, एपी असे शॉर्टकट मध्ये आपण याला बोलतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन एपी. तर त्याच्या आधी आपण सिक्वेन्स म्हणजे काय ते आधी बघू. तर सिक्वेन्स म्हणजे इट इज अ सेट ऑफ नंबर्स, म्हणजे आता मी कोणताही सेट दिलाय, असा सेट दिला, मी वेगवेगळे तुम्हाला समजा सेट दिले, हे वेगवेगळे सेट ऑफ नंबर्स आहेत. तर आता हा एक सेट ऑफ नंबर आहे, हा एक सेट ऑफ नंबर आहे, हा पण सेट ऑफ नंबर आहे, हा पण सेट ऑफ. तर बघा ह्याच्यामध्ये हे जेवढे पण मी सेट ऑफ नंबर्स दिले ते एका डेफिनेट ऑर्डर मध्ये मी लिहिलेले आहेत. म्हणजे कसं, आता फर्स्ट जो मी सेट लिहिलेला आहे नंबर्सचा ते कसे आहेत, तर ते इवन नंबर्स 2 4 6 8 10 12 14 16 18 असे एका डेफिनेट ऑर्डर मध्ये लिहिलेले आहेत. त्यानंतर दुसरा जो सेट ऑफ नंबर आहे ते पण मी कोणत्या तरी एका ऑर्डरने लिहिलेत किंवा एका रूलने लिहिलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी रूल लावलेला आहे, तो जो सेट लिहिताना ना मी काहीतरी रूल घेतलेला आहे किंवा एक डेफिनेट ऑर्डर घेतलेली आहे. जसं की पहिला 1 लिहिलेला आहे, नंतर 4 लिहिलेला आहे, नंतर 9 लिहिलेला आहे, नंतर 16 लिहिलेला आहे, 25
36. आता हे जे नंबर्स आहेत हे आपल्या ओळखीचे आहेत. 1, 4, 9, 16, 25, 36. त्याच्या पुढचा येईल 49. त्याच्या पुढचा येईल 64, 81. असे जे हे नंबर्स आहेत याच्यात पण काहीतरी आपल्याला रूल सापडतो किंवा एक ऑर्डर सापडते, डेफिनेट ऑर्डर सापडते. हे जे आहेत नंबर जे मी लिहिलेले आहेत ते स्क्वेअर्स आहेत सगळे. These are the squares of natural numbers. 1, 4, 9. 1 is the square of 1. 4 is the square of 2. 9 is the square of 3. 16 is the square of 4. 25 is the square of 5. 36 is the square of 6. So these are the squares. हे सगळे स्क्वेअर्स आहेत, वर्ग आहेत, वर्ग नैसर्गिक संख्यांचे. म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. मी रूल लावलाय किंवा एक डेफिनेट ऑर्डर मध्ये मी ते लिहिलेलं आहे. इथे पण मी तिसऱ्यामध्ये काय केलंय, 1 लिहिलाय, 2 लिहिलाय, 4 लिहिलाय, नंतर 8 लिहिलाय, 16. तर याच्यामध्ये पण काहीतरी रूल लागतो किंवा एक संबंध आहे. जसं मी याची डबल डबल केलेली आहे बघा, प्रत्येक नंबरची डबल पुढे लिहिलेली आहे. जसं 1 ची डबल केली, डबल म्हणजे मल्टिप्लाइड बाय 2. 1 ला 2 ने गुणलं, 1 ला 2 ने गुणलं तर तो 2 येणार. परत 2 ला 2 ने गुणलं 4 आले, 4 ला 2 ने गुणलं 8 आले, 8 ला 2 ने गुणलं 16 आले, 16 ला 2 ने गुणलं 32 आले. आता 32 ला 2 ने गुणलं तर पुढे 64 येणार. असं मी 2 ने गुणून मी पुढची संख्या मिळवलेली आहे. एक ह्या संख्येला 2 ने गुणलं पुढची संख्या, त्या पुढच्या संख्येला 2 ने गुणलं तिसरी संख्या, तिसरीला 2 ने गुणलं चौथी संख्या. असं मी करत गेलेली आहे, 2 ने गुणत गेलेली आहे. म्हणजे याच्यात पण एक काहीतरी संबंध, काहीतरी रिलेशन, काहीतरी आपल्याला एखादी डेफिनेट ऑर्डर आपल्याला दिसते. इथे पण मी काय केलेलं आहे, 5, 8, 11, 14, 17. इथे पण मी +3 करत गेलेले, +3 3 प्लस करत गेलेले. इथे मी 2 प्लस करत गेलेले है ना. हे स्क्वेअर्स आहेत, सेकंड मध्ये तुम्हाला स्क्वेअर्स दिसतात. तर इथे हे सगळे जे आहेत हे सगळे सिक्वेन्स आहेत. दीज ऑल आर सिक्वेन्सेस. का? कारण तिथे जे पण मी नंबर्स लिहिलेले आहेत प्रत्येक सेटमध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी डेफिनेट ऑर्डर आहे किंवा डेफिनेट त्याच्यामध्ये रूल लावलेला आहे. एका रूल नाही किंवा एका डेफिनेट ऑर्डर मध्ये मी ते नंबर्स अरेंज केलेले आहेत, नंबर्स लिहिलेले आहेत. मग असे जेव्हा तुम्हाला काही रूलने एखादे काही नंबर्स लिहिलेले तुम्हाला दिसतील किंवा एक कोणता तरी रूल फॉलो करतात ते नंबर किंवा एक डिफरन्स सेम आहे किंवा डिव्हिजन मल्टिप्लाय केलंय कशाने तरी किंवा कोणते स्क्वेअर्स आहेत, क्यूब्स आहेत, म्हणजे एका डेफिनेट ऑर्डर मध्ये आहेत ते, तर त्याला आपण सिक्वेन्स म्हणायचं. So these all are sequences. सिक्वेन्स आहे. आता मी कसेही नंबर्स लिहिले तर ते सिक्वेन्स नाही होत. मी काही लिहिलं म्हणजे ते काहीच रूल फॉलो नाही करत आहे. मी 4 लिहिलं, मी 10 लिहिलं, 13 लिहिलं, 15 लिहिलं, 18 लिहिलं, 17 लिहिलं, नंतर डायरेक्ट मी 25 लिहिलं, काही. मग असे जर नंबर मी अरेंज केलं तर याच्यामध्ये कुठला असा, जसं मला मी आता 2 ने मल्टिप्लाय करून पण मला 10 नाही येणार किंवा मी +2 असं पण करून येत नाहीयेत किंवा हे कोणाचे स्क्वेअर्स पण नाहीयेत, क्यूब्स पण नाहीयेत, कशाने मल्टिप्लाय करून पण पुढचा नंबर नाही येते. तर याच्यामध्ये काहीही कुठलीही डेफिनेट ऑर्डर नाहीये. डेफिनेट ऑर्डर इथे नाहीये. नो डेफिनेट ऑर्डर इन दिस सेट ऑफ नंबर्स. देअरफॉर दिस इज नॉट अ सिक्वेन्स. त्यामुळे याला सिक्वेन्स आपल्याला म्हणता येत नाही, कारण याच्यामध्ये कोणताच हे नंबर जे आहेत ते कोणताच रूल फॉलो नाही करत किंवा कोणताच ते एका डेफिनेट कुठली ऑर्डर मध्ये नाहीये, कोणता रूल फॉलो नाही करत किंवा त्यांच्यामध्ये काही रिलेशनच नाहीये त्या नंबर्स मध्ये. तर असे जे सेट आहेत नंबर्सचे त्याला आपण सिक्वेन्स नाही म्हणत. दिस इज नॉट अ सिक्वेन्स. सिक्वेन्स कोणाला म्हणतात, तर एक ठराविक नंबर मल्टिप्लाय झालाय किंवा एक ठराविक नंबर ऍड झालेला आहे किंवा ते स्क्वेअर्स आहेत. तर असे जे
सेट आहे. जसे इथे मी 3 प्लस करून पुढचे नंबर मिळवलेत. इथे मी मल्टिप्लाय बाय 2 करून पुढचे नंबर मिळवलेत. प्रत्येक नंबरला 2 ने मल्टिप्लाय करून पुढचे नंबर मिळवलेत मी. म्हणजे प्रत्येकाला 2 ने मल्टिप्लाय करून मी पुढचे नंबर मिळवले. इथे हे सगळे स्क्वेअर्स आहेत. म्हणजे प्रत्येक जो सेट आहे तो कोणता तरी रूल फॉलो करतो. इथे काहीतरी ऑर्डर फॉलो करतो. तसं इथे जो मी सेट दिलाय तो कोणतीच ऑर्डर फॉलो नाही करत. त्यामुळे ह्याला सिक्वेन्सच बोलायचं नाही. हा सिक्वेन्सच नाही. ठीक आहे. मग आपल्याला पहिलं तर समजून घ्यायचं सिक्वेन्स, जे आपण आता शिकलेलो आहे की सिक्वेन्स असा सेट असतो नंबर्सचा. असे नंबर्सचा सेट असतो जे एक डेफिनेट ऑर्डर फॉलो करतात किंवा ते एका डेफिनेट ऑर्डर मध्ये असतात ते नंबर्स. त्याला आपण सिक्वेन्स असं म्हणतो. ठीक आहे. तर हा सिक्वेन्स आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं की आता सिक्वेन्स कळलं. आता सिक्वेन्स कळल्यानंतर आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय ते कळायला पाहिजे. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला जो शब्द दिलेला आहे, जो आपल्या धड्याचं नाव आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन पण एक प्रकारचं काय आहे तर तो सिक्वेन्सच आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज अ सिक्वेन्स. पण कसा सिक्वेन्स आहे तो? अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा कसा सिक्वेन्स आहे? तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन एपी ची आपण डेफिनेशन करू. एपी म्हणजे दोन प्रकारचे प्रोग्रेशन असतात. एक एपी असतो आणि दुसरा जीपी असतो. जीपी तुम्हाला दिलेला नाहीये, तुम्हाला एपी दिलेला आहे. एखाद्या सिक्वेन्स मध्ये एपी म्हणजे काय ते कळलं पाहिजे. इन अ सिक्वेन्स इफ डिफरन्स tn plus 1 minus tn is constant, then the sequence is called an arithmetic progression. म्हणजे काय? आता आपण बघा, आपण खूप सारे सिक्वेन्सेस बघितले. आता मी तुम्हाला 4 एक्झाम्पल्स दिले सिक्वेन्सचे. हे सगळेच्या सगळे सिक्वेन्सेस आहेत. हे वरती जे 4 आहेत ते चारीच्या चारी सिक्वेन्सेस आहेत. These all are sequences. आणि तर हे सगळे सिक्वेन्सेस आहेत कारण हे कोणते तरी ऑर्डर फॉलो करतात. मग आता हे जे सिक्वेन्सेस आहेत ते एपी आहे का हे आपल्याला चेक करता आलं पाहिजे. मग एपी आहे की नाही हे कसं चेक करायचं? बघा, मी पहिला सिक्वेन्स घेते. हा जो फर्स्ट सिक्वेन्स आहे माझा 2 4 6 8 10 12 हा सिक्वेन्स घेते आणि तो सिक्वेन्स एपी आहे का ते कसं चेक करायचं? कारण सिक्वेन्स जर तो आहे तो कदाचित एपी असू शकतो. कारण सिक्वेन्सच एपी असतात. सिक्वेन्स मधलेच काही सिक्वेन्सेस एपी असतात. सगळे सिक्वेन्सेस एपी नसतात. मग कोणते सिक्वेन्सेस एपी आहेत? आता हा सिक्वेन्स आहे पण मग तो एपी आहे का हे कसं चेक करायचं? त्याच्यामध्ये काय करायचं, आधी आपले जे टर्म्स आहेत या सिक्वेन्स मध्ये, तर टर्म्स कोणते कोणते आहेत? तर हा जो 2 आहे तो फर्स्ट टर्म आहे, तर त्याला आपण T1 बोलायचं. T1 म्हणजे टर्म ऑफ अ सिक्वेन्स. T1 2 आहे. T1 म्हणजे फर्स्ट टर्म, टर्म 1. नंतर T2 म्हणजे टर्म 2 या सिक्वेन्स मधला दुसरा टर्म. मग दुसरा टर्म कोणता आहे? तो 4 आहे. T2 4 आहे. T3 6 आहे. T4 8 आहे. T5 10 आहे. T5 10 आणि T6 12 आहे. तर असे टर्म्स आहेत. पुढे पण टर्म आहे T7 T8 असे इन्फायनाईट टर्म्स आहेत त्या सिक्वेन्स मध्ये. तर हे सिक्वेन्सेसचे टर्म लिहिले मी. T1 लिहिला, T2 लिहिला, T3 लिहिला, T4 T5 T6 हे टर्म्स आहेत. मग आता मी काय करेन माहितीये का, एपी आहे की नाही हे चेक करायचं असेल तर 2 कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स शोधायचा. तुमचे जे कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत, कन्झिक्युटिव्ह म्हणजे काय तर एका मागोमाग एक येणार आहे असे. म्हणजे आता हा आणि हा कन्झिक्युटिव्ह टर्म आहे.
T1 आणि T2 है ना. त्यानंतर T2 आणि T3 कन्झिक्युटिव्ह टर्म, T3 T4 कन्झिक्युटिव्ह टर्म असे. त्यांच्यातला डिफरन्स शोधा. डिफरन्स 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 म्हणजे काय? T2 म्हणजे याच्यातून दुसऱ्या टर्म मधून पहिला टर्म मायनस करायचा म्हणजे डिफरन्स मिळतो. T2 मायनस T1 फाइंड आउट करा, किंवा या दोघांमधला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे तर हा T2 आहे, हा T3 आहे. मग T3 मायनस T2 फाइंड आउट करा. त्यानंतर या दोघांमधला फाइंड आउट करायचा आहे, या दोघांमधला, तर T4 मायनस T3 फाइंड आउट करा. असं म्हणजे T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3, T5 मायनस T4, T5 मायनस T4, T6 मायनस T5 असे डिफरन्सेस फाइंड आउट करायचे. मग करूया, बघूया. आता इथे T2 मायनस T1, T2 4 आहे, मायनस T1, T1 2 आहे, म्हणजे हा डिफरन्स 2 चा आला. T3 6 आहे, 6 मायनस 4 आपण डिफरन्स 2 आला. T4 मायनस T3 म्हणजे 8 मायनस 6 आपण डिफरन्स 2 चा आला. 10 मायनस 8 2 आला. त्यानंतर लास्ट T6 मायनस T5, T6 12 आहे आणि T5 10 आहे. 12 मायनस 10 2 आला. म्हणजे काय? तर इथे जेवढे पण कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत, म्हणजे एका मागोमाग एक येणारे जे टर्म्स आहेत, त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे ना तो सेम आहे बघा. म्हणजे दुसऱ्या टर्म, पहिला आणि दुसऱ्यातला डिफरन्स T2 मायनस T1, दुसऱ्यातला तिसऱ्यातला डिफरन्स म्हणजे T3 मायनस T2, तिसरा चौथा म्हणजे T4 मायनस T3, हे सगळे डिफरन्सेस सेम आहेत. सेम सेम. म्हणजे कन्झिक्युटिव्ह एखाद्या सिक्वेन्स मध्ये, सिक्वेन्स आहे माहित आहे, हा सिक्वेन्सच आहे आपल्याला दिलेला. मग तो एपी कधी होतो? तो सिक्वेन्स एपी कधी आहे? जेव्हा त्याच्या कन्झिक्युटिव्ह T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3, T5 मायनस T4 हे जे डिफरन्सेस आहेत ते जर सेम आले, इक्वल आले, तर मग तो सिक्वेन्स एपी आहे. मग कसं लिहायचं असतं की, खाली कसं लिहायचं असतं की द डिफरन्स बिटवीन consecutive terms of sequence of given sequence, जो दिलेला सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स मध्ये कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा कसा आहे? इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे सेम आहे किंवा सेम लिहा, इज सेम. डिफरन्स सेम लिहा किंवा कॉन्स्टंट लिहा. जो डिफरन्स मी काढला कन्झिक्युटिव्ह टर्म मधला तो सेम आहे, कॉन्स्टंट आहे. देअरफॉर द गिवन सिक्वेन्स, म्हणून तुम्हाला जो दिलेला सिक्वेन्स आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? इज अन एपी, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. कारण त्याचं एकमेव कारण आहे, तो सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन कधी होतो? जेव्हा त्याचे कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कॉन्स्टंट असतो. कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कॉन्स्टंट असतो तेव्हा त्याला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन एपी असं म्हणतो. तुम्हाला दिलेला जो सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स शोधा आणि तो जर सेम आला तर मग तो एपी असतो. बघा, तुम्हाला 4 एपी दिले होते मी, सॉरी 4 सिक्वेन्सेस दिलेले, त्याच्यातला पहिला तर एपी आला, हा पहिला एपी आहे. आता दुसरा आपण चेक करूया की तो एपी आहे का. एपी आहे का 149, आपण चेक करायचं की तो एपी आहे का. सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स आहे कारण तो एक कोणता तरी रूल फॉलो करतो.
तर हा सिक्वेन्स एपी आहे का? तर चेक करूया. सिक्वेन्स एपी असण्यासाठी तुमचे कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे. हा सिक्वेन्स तर आहे पण तो एपी आहे का? तर आधी टर्म घ्या. टर्म कुठले कुठले? तर T1 म्हणजे पहिला टर्म 1च आहे. T2 दुसरा टर्म 4 आहे. T3 9 आहे. T4 16 आहे. T5 25 आहे आणि T6 36 आहे. हे टर्म मी लिहून घेतले. आता मी डिफरन्स काढणार. कन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स. कन्झिक्युटिव्ह टर्म म्हणजे काय? T2 मायनस T1 काढणार, मग T3 मायनस T2 काढणार, मग T4 मायनस T3 काढणार, मग T5 मायनस T4 काढणार, मग T6 मायनस T5 काढणार. हे सगळे डिफरन्सेस बघायचे. पहिला मी T2 मायनस T1, मग T3 मायनस T2, मग T4 मायनस T3, T5 मायनस T4 आणि T6 मायनस T5. हे डिफरन्सेस मी फाइंड आउट करणार. तर पहिला जो डिफरन्स आहे तो आहे T2 मायनस T1 म्हणजे सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस कर. मग T2 4 आहे आणि T1 1 आहे. T2 मायनस T1 म्हणजे 4 मायनस 1 3 आलं. T3 मायनस T2 T3 9 आहे मायनस 4 5 आलं. T4 मायनस T3 म्हणजे 16 मायनस 9 7 आलं. त्यानंतर 25 मायनस 16 9 आलं. 36 मायनस 25 म्हणजे या कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो सेम नाही आला बघा. सेम वेगवेगळा आलाय. मगाशी सेम आलेलं बघा 2 2 2 2 2 2 जो डिफरन्स आहे तो आता सेम नाहीये. जो डिफरन्स आहे की नाही कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो सेम नाहीये. मग तो जर सेम नाहीये याचा अर्थ तुम्हाला हा सिक्वेन्स आहे पण हा एपी नाही होणार. एपी होण्यासाठी तुमच्या कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा सेम पाहिजे. T2 मायनस T1 T3 मायनस T2 T4 मायनस T3 हे जे डिफरन्सेस आपण फाइंड आउट करणार ते सेम पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. तर मग तुमचा जो सिक्वेन्स आहे तो एपी होतो. इथे काय लिहायचं खाली की तो सिक्वेन्स आहे पण तो एपी नाही. हा सिक्वेन्स आहे कारण तो एक रूल फॉलो करतो म्हणून तो सिक्वेन्स आहे पण तो एपी नाही होणार. कारण एपी होण्यासाठी कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा सेम असायला पाहिजे. द डिफरन्स बिटवीन कन्झिक्युटिव्ह टर्म्स of a sequence is not same or not equal. Therefore, the given sequence is not an AP. त्यामुळे गिवन सिक्वेन्स हा एपी नाही. कारण त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला तो सेम नाही आहे म्हणून तो सिक्वेन्स एपी नाही आहे. आता असेच आपल्याला इथे क्वेश्चन आहे. आता इथे तुम्हाला क्वेश्चन विचारलाय प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी. इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस हे सगळे सिक्वेन्सेस आहेत पण ह्याच्यातला कुठले एपी आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. आणि इफ दे आर एपी जर ते एपी असतील
सगळेच असतील असं नाही. ज्याच्यामध्ये कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स सेम असतो तेच एपी असतात. मग जर एपी आहे की नाही आधी ओळखा, आणि जर एपी असेल, इफ दे आर एपी, त्याच्यासाठी फाइंड द कॉमन डिफरन्स. डी म्हणजे जो डिफरन्स सेम येतो की नाही सगळ्यामध्ये, तो डी असतो. मग आता याच्यातलं मी एक गणित सोडवते, बाकीचे तुम्ही सोडवायचे. जसं आता हे सेकंड वाला थोडंसं वेगळं आहे, तर मी ते सोडून दाखवतो. टू कॉमा 5/3 3 आणि 7/3 असं तुम्हाला सिक्वेन्स आहे. आता हा सिक्वेन्स एपी आहे की नाही आपल्याला चेक करायचं की हा सिक्वेन्स एपी आहे का. तर आधी मी टर्म लिहून घेते. T1 जो आहे, T1 इथे 2 आहे, T2 जो आहे तो 5/2 आहे, T3 3 आहे, आणि T4 जो आहे तो 7/3 आहे. आता एपी आहे की नाही हे कसं चेक करतो, तर कन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स म्हणजे T2 मधून T1 मी मायनस करणार, T2 मधून T1, T3 मधून T2, T4 मधून T3 हे मायनस कर. पहिलं मी T2 मायनस T1 फाइंड आउट करेन. T2 5/2 आहे आणि T1 जो आहे तो 2 आहे. आता यांचं सबट्रॅक्शन होण्यासाठी एक तर फ्रॅक्शन मध्ये दिलेलं आहे 5/2, हा फ्रॅक्शन मध्ये, आणि याच्याबरोबर हा सबट्रॅक्ट करायचा तर डिनॉमिनेटर इक्वल करावं लागेल. याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. मग इक्वल होण्यासाठी इथे 2 ने मी मल्टिप्लाय करणार. इथे 5/2 मायनस 2 2 जा 4/2. डिनॉमिनेटर सेम ठेवायचा आणि वरती 5 मायनस 4 जो इक्वल आहे तो एकदाच लिहायचा, आणि 5 मायनस 4 1 येणार, 1/2 म्हणजे T2 मायनस T1 1/2 आलं. आता T3 मायनस T2, T3 3 आहे आणि T2 5/2 आहे. आता परत याच्यामध्ये ह्याचा डिनॉमिनेटर इक्वल करावा लागेल. इक्वल होण्यासाठी इथे 2 ने मी मल्टिप्लाय करते. 3 2 जा 6/2 मायनस 5/2. डिनॉमिनेटर 2 आला, 6 मायनस 5 म्हणजे हे सुद्धा 1/2 आलं. T3 मायनस T2, T2 मायनस T1 पण 1/2 चालले मग अशी. T3 मायनस T2 पण 1/2, आणि आणखी एक डिफरन्स काढू जो आहे T4 मायनस T3. T4 7/3 आहे मायनस 6. तर इथे डिनॉमिनेटर 3 आहे, इथे 1 आहे. डिनॉमिनेटर इक्वल करायचंय, 3 ने मल्टिप्लाय करणार. ते 7 मायनस 9/3 इथे मायनस 2/3 म्हणजे T4 मायनस T3 किती आलं, -2/3. कारण 7 मायनस 9 -2 आहे ना, कारण एक प्लस आहे एक मायनस आहे, सबट्रॅक्शन होईल आणि मोठ्या नंबरचे साइन. आता बघा इथे डिफरन्सेस जे मी काढले, T2 मायनस T1 1/2 आला, T3 मायनस T2 पण 1/2 आलं, T3 मायनस T2 ते सुद्धा 1/2 आलं. पण T4 मायनस T3 वेगळं आलंय बघा, हे -2/3. म्हणजे यांच्यामध्ये कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो सेम नाहीये. इथे 1/2 इथे 1/2 आहे, पण तिसरा डिफरन्स वेगळा आला ना, मग नाही चालणार. इथे काय लिहायचं, देअर फोर द, कारण आपण जो डिफरन्स काढणार तो डिफरन्स सेम आला पाहिजे. जे कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्याच्यामधला डिफरन्स सेम आला पाहिजे. जर डिफरन्स सेम असेल तरच
काय असणार ते, तो सिक्वेन्स एपी असणार, नाहीतर तो एपी नसणार. इथे दोन डिफरन्सेस सेम आले 1/2 1/2, पण तिसरा वेगळा आला, मग तसं चालणार नाही. सगळेचे सगळे जेवढे डिफरन्सेस आपण काढू ते सगळे सेम असायला पाहिजे. मग इथे लिहिताना कसं लिहायचं, द डिफरन्स बिटवीन consecutive terms of an AP is not constant. Same nahi hai, constant nahi. Therefore, the given sequence is not an AP. The given sequence is not an AP because the difference between consecutive term is not same or not constant. There. आता हे फर्स्ट वाला तुम्ही सोडवायचा क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे, राईट अँड एपी whose first term is A and common difference is D in each of the following. म्हणजे आपल्याला एपी आहे ते एपी लिहायचंय, राईट अँड एपी. एपी नाही दिलंय, जसं हा हे कसं एपी म्हणजे या फॉर्म मध्ये अशा डॅश 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 आला, म्हणजे आधी नंबर आणि डॅश, पहिला टर्म कुठला, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म, असे 4-5 टर्म शोधायचे आणि असा सिक्वेन्स मध्ये लिहायचं किंवा अशा फॉर्म मध्ये लिहायचं, त्याला एपी बोलतो. आता इथे तुम्हाला ए दिलाय, ए म्हणजे फर्स्ट टर्म असतो आणि डी म्हणजे जो डिफरन्स आहे, जो आपण कॉन्स्टंट असतो की नाही डिफरन्स, तो दिलेला आहे, आणि ए दिलेला आहे. तर आपल्याला माहित आहे जर तो एपी असेल तर जो डिफरन्स आहे तो सेम असतो सगळीकडे, डी, म्हणून डी घेतो आपण, कारण सगळीकडे तो डिफरन्स जो आहे तो सेम आहे. इथे ए इज इक्वल टू 10 आहे आणि डी इज इक्वल टू 5 आहे, आणि आपल्याला एपी तयार करायचं, याच्यावरून आपल्याला एपी बनवायचं आहे. एपी म्हणजे मगाशी कसा असा एपी लिहिलेला अशा फॉर्म मध्ये, म्हणजे 4-5 टर्म तुम्हाला शोधायला लागतील. इथे कसं तुम्हाला एकच टर्म दिलाय पहिला, आणि जो डिफरन्स आहे ना ह्यांच्यातला डिफरन्स असा T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3, हा डिफरन्स सेम असणार ना, कारण तो एपी आहे. मग तो डिफरन्स काय आहे तर 5 आहे, जो सेम आहे सगळ्यामध्ये. T2 मायनस T1 पण 5 आहे, T3 मायनस T2 पण 5 आहे, T4 मायनस T3 पण 5 आहे, T4 मायनस T5 मायनस T4 पण 5 आहे. कारण डिफरन्स सेम आहे, कारण तो एपी आहे. एपी असेल तर त्या कन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स सेम असतो, तो 5 आहे. आणि ए म्हणजे पहिला टर्म दिलेला आहे T1, हा ए म्हणजे काय असतो, T1 असतो ऍक्च्युअली पहिला टर्म. मग पहिला टर्म मला माहित आहे, आता मला दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा, 5 तरी टर्म आपल्याला शोधायचे, आणि मग त्याच्यावरून मी एपी लिहिणार. आता मला दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा टर्म जर शोधायचंय तर मी काय करेन, तर आपल्याला काय माहित आहे की आपल्याला माहित आहे जर एपी असेल की दिलेला सिक्वेन्स जो आहे तो एपी, हा जो आपल्याला दिलाय तो एपी आहे. एपी आहे तर आपल्याला माहित आहे T2 मायनस T1 डी असणार, T3 मायनस T2 पण डी असणार. डी म्हणजे डिफरन्स जो दिलेला आहे सेम असणार डिफरन्स, कारण तो एपी आहे. एपी आहे म्हटल्यानंतर सगळ्यांमधला डिफरन्स हा T2 मायनस T1 पण 5 असणार, T3 मायनस T2 पण 5 असणार, T4 मायनस T3 पण 5 असणार, आणि T5 मायनस T4 सुद्धा 5 असणार. कारण डिफरन्स कॉन्स्टंट असतो की नाही एपी मध्ये. एपी मध्ये कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो सेम असतो. मग हे फॉर्म्युला वापरून मी 5 टर्म शोधणार आहे. पहिला टर्म माझ्याकडे आहे 10 आहे, मग मी आधी काय घेईन, मी हे घेते आधी T2 मायनस T1 इज इक्वल टू 5. याच्यामध्ये T1 मला माहित आहे, मग ती व्हॅल्यू मी टाकते, T1 मायनस 10 इज इक्वल टू 5. हा मायनस 10 तिकडे न्या, तो प्लस 10 तो
T2 म्हणजे सेकंड टर्म जो आहे एपी मधला तो 15 आला. दुसरा टर्म, पहिला टर्म 10 होता, दुसरा आता 15 आलेला आहे. अजून तिसरा, चौथा, पाचवा शोधूया आपण. तर T2 आता मला मिळाला. तर T2 मिळाल्यानंतर मी काय करेन, आता हे दुसरं जे इक्वेशन आहे ते घेते. म्हणजे मला T2 मिळालेला आहे ना, म्हणून मी ते घेते. T3 मायनस T2 इज इक्वल टू 5. डिफरन्स तर सेम आहे, 5 आहे. मग ते T2 मायनस T1 असू देत, T3 मायनस T2 असू देत, T4 मायनस T3 असू देत, T5 मायनस T4, सगळ्यातला डिफरन्स हा 5 आहे. कारण D5 दिलाय, AP जर असेल तर डिफरन्स कॉन्स्टंट असतो. T3 मायनस T2. T3 मला माहित नाहीये, पण T2 मला आता इथे सापडलंय बघा, मग अशी मी शोधला. T2 इज इक्वल टू 15 बघा इथे. मग त्या T2च्या जागेवर मी 15 व्हॅल्यू टाकायची. 5. मग हा मायनस 15 तिकडे गेला, प्लस 15 झाला. मग T3 20 आहे. पहिला टर्म 10, T1 10 आहे, T2 15 आला, T3 20 आला. आता 4 आणि 5. तर फोर्थ टर्म साठी हे बघा, T4 मायनस T3 इज इक्वल टू 5. T4 मला शोधायचं आहे, T3 20 आलाय, इज इक्वल टू 5. T4 मायनस 20 तिकडे गेला, प्लस 20 झाला. T4 इज इक्वल टू 5 प्लस 20, 25. पुढचा चौथा टर्म 25. आता आणखी एक पाचवा टर्म शोधू आपण. त्याच्यासाठी मी हे वापरणार, T5 मायनस T4. T5 मायनस T4 इज इक्वल टू 5. T5 मला शोधायचं आहे, पण T4 मला इथे भेटलेला आहे 25. तो इथे ठेवते T4च्या जागेवर 5. हा 25 तिकडे जाऊन प्लस होणार, 5 प्लस 25. मग T5 30 आहे. पाचवा टर्म तुमचा 30. असं डॅश 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 हा तुमचा एपी बनला. कारण दिलेला एकच टर्म पहिला, आपण त्याच्यावरून एपी लिहायचंय. देअरफॉर द एपी इज, आपला एपी काय बनेल, 10, 15, 20, 25, 30 आणि पुढे डॅश डॅश डॅश. असं एपी बनवायचं. ही एपी आहे तुमची, आणि आपल्याला एपीज बनवायला सांगितले त्यांनी अशी. असे एपी तयार करायचे. ठीक आहे. तर हे सेकंड क्वेश्चन आहे आपला, ज्याच्यामध्ये आपल्याला एपी बनवूया. याच्यातला आणखी एक जर सम घ्यायचा आहे तर मी थर्ड वाला शिकवते तुम्हाला. तिसरं बघूया, थोडस वेगळं आहे म्हणून. A is equal to -7, D is equal to 1/2. आता इथे पण A म्हणजे फर्स्ट टर्म आहे T1, आणि D म्हणजे जो डिफरन्स आहे, जो सगळ्यांमध्ये सारखा आहे, जो डिफरन्स आहे T2 मायनस T1, T3 मायनस T2, तो D आहे 1/2. आणि A म्हणजे फर्स्ट टर्म T1 दिलेलं आहे. मग T1 मला दिलंय, T1 -7 आहे, आणि D म्हणजे डिफरन्स 1/2 आहे. आता मला एक एपी बनवायचं. एपी साठी मला 5 टर्म तरी पाहिजे. मला एकच टर्म, पहिला टर्म दिलेला आहे. मला T2, T3, T4, T5 एवढे तरी पाहिजे 5 पर्यंत, की जेणेकरून मी एपी अशी बनवू शकेन. एपी तयार करता येईल आपल्याला. मग त्यासाठी काय करायचं, आता हा एपी असल्यामुळे कन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स सेम आहे. T2 मायनस T1 इज इक्वल टू D, T3 मायनस T2 इज इक्वल टू D, T4 minus T3 is equal to D. T5 minus T4 is equal to D. मग D आपल्याला दिलेला आहे. D किती दिले आहे? D मला 1/2 दिलेला. त्याचा वापर करूया आपण. पहिला मी T2 minus T1 is equal to D असं घेतो.
तर डी म्हणजे डिफरन्स. T2 मायनस T1 माझा -7 आहे. T1 ची व्हॅल्यू लिहिली मी इथे. T1च्या जागेवर -7 इज इक्वल टू डी. T2 मायनस मायनस +7 इज इक्वल टू डी. इथे आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे इथे डी मी 1/2 घेते. इथे पण 1/2. T2 आता इथे सोडू आपण. T2 मायनस मायनस प्लस होणार, +7 इज इक्वल टू 1/2. कारण हा 7 मायनस आहे आणि इथे साइन पण मायनस आहे. हा +7 तिकडे न्या, मग -7 आहे. T2 इज इक्वल टू 1/2 -7. आता परत इथे डिनॉमिनेटर सेम नाहीये, याचा डिनॉमिनेटर काही नाहीये म्हणजे 1 आहे, इथे 2 आहे. डिनॉमिनेटर इक्वल करावा लागेल, मल्टिप्लाय बाय 2 कर. इथे 1 येईल -7 2 जा 14 अपॉन 2. 1 -14 अपॉन 2. याचा आन्सर आला -13 अपॉन 2. T2 आला -13 अपॉन 2. हा T2 आला. असं T3 T4 T5 असं आपण तिन्ही शोधायचंय. आता T2 मिळाला, आता T3 शोधायचंय. मग T3 साठी कोणता फॉर्म्युला वापरणार? T3 साठी हा T3 मायनस T2 इज इक्वल टू डी. T3 मायनस T2 इज इक्वल टू डी. T3 मला फाइंड आउट करायचंय. T2 जो आहे तो -13/2 आहे आणि डी जो आहे तो इथं 1/2 आहे. डी 1/2 आहे. T3 मायनस मायनस प्लस +13/2 इज इक्वल टू 1/2. +13/2 तिकडे जाणार, ते मायनस होणार. -13/2. T3 इज इक्वल टू 1 -13/2. 1 -30 प्लस 1 आहे -13 -12 येणार अपॉन 2. 6 म्हणजे -6 येणार. T3 -6 आहे. आता T4 काढायचं. तर T4 काढण्यासाठी T4 मायनस T3 इज इक्वल टू डी. तर T4 फाइंड आउट करायचंय. T3 -6 आलं आणि डी 1/2 आलं. T4 मायनस मायनस +6 इज इक्वल टू 1/2. T4 इज इक्वल टू 1/2 -6. कारण हा -6 इकडे न्यायचा, तो मायनस होणार. याचं पण डिनॉमिनेटर सेम नाहीये, इंटू 2 करावं लागेल. T4 1/2 इथे 2 डिवायडेड बाय 1 - 6. सॉरी 1 - 12. -11/2 असं तुम्हाला T4. आणि एक आता शेवटचा T5 काढा. T5 काढण्यासाठी T5 मायनस T4 इज इक्वल टू डी असं होईल. T5 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. -1/2 इज इक्वल टू डी 1/2. इथे बघा काय होईल. T5
मायनस मायनस प्लस 11/2 इज इक्वल टू 1/2. मग इथे T5 आणि हा 11/2 इकडे येऊन मायनस 11. T5 काय होईल 2 आणि वरती 1 मायनस 11. तर 1 मायनस 11 मायनस 10 येतात. 2 5 10 म्हणजे T5 जो आहे ना तो -5. मग T5 पर्यंत आपण काढले. एक T1 T2 T3 T4 T5 T5 पर्यंत काढले. आता तुम्ही AP बनवू शकता. आपल्याला therefore the AP is, पहिला टर्म काय होता एपीचा? एपीचा पहिला टर्म -7 होता. -7 -13/2 -13/2 -6 -6 आणि -11/2 आणि -5. पहिला टर्म -7 T2 काय आलं -13/2. म्हणजे तुमची एपी बनली -7 -13/2 -6 -11/2 -5 डॅश डॅश डॅश. ही तुमची एपी आहे. अशी एपी झाली. T1 T2 T3 T4 T5. आपल्याला दिला होता फक्त T1 पहिला टर्म दिलेला आणि डिफरन्स किती आहे ह्यांच्यामधला जो कॉन्स्टंट आहे सेम डिफरन्स आहे तो 1/2 दिलेला होता. आणि मग त्याचा यूज करून आपण काय केलेलं आहे एपी बनवलेला आहे. आता सेकंड क्वेश्चन पण सॉल्व्ह करायचं तुम्ही. थर्ड जो आहे त्याच्यामध्ये काय आहे फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर इच ऑफ द एपी. फर्स्ट टर्म फाइंड आउट करायचं. एपी दिलेला आहे आणि फर्स्ट टर्म फाइंड आउट करायचं आणि डिफरन्स फाइंड आउट करायचं. एकदम सोपं. त्याच्यामध्ये मी सेकंड वाला घेते. -0.6 0.9 1.2 1.5 ही एपी आहे आणि या एपी मध्ये पहिला टर्म फर्स्ट टर्म कोणता आहे T1 आणि डी काय डिफरन्स काय ते शोधायचं. आता T1 काय आहे तर आपल्याला दिसतंय एपी मध्ये T1. मग तो डायरेक्ट लिहून टाकायचा T1 = 0.6 आणि डी म्हणजे डिफरन्स काढायचा आहे तर दोन कन्झिक्युटिव्ह टर्म्स कुठले पण दोन कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स काढला तरी चालेल कारण डिफरन्स सेमच असतो. जर तो एपी आहे तर तुम्ही T3 - T2 काढा, T2 - T1 काढा, T4 - T3 काढा किंवा काही T5 - T4 काढा. डिफरन्स तर सेम आहे कारण तो एपी आहे. मग तुम्हाला जर डिफरन्स हवाय तर काही तुम्ही T2 - T1 जरी काढलं तरी डिफरन्स तुम्हाला मिळतो किंवा T3 - T2 काढलं तरी डिफरन्स मिळेल. मग T2 - T1 T2 इथे 0.9 आहे -0.6 = D. T2 - T1 मग 0.9 आणि पॉइंटच्या खाली पॉइंट असा 0.6 म्हणजे उत्तर आलं 0.3. म्हणजे हा जो डिफरन्स आहे तो 0.3 आहे. आता हा जो डिफरन्स आहे तो कुठल्याही दोन कन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये एवढा डिफरन्स आहे. जरी आपण T4 - T3 केला T4 - T3 तरी सुद्धा डी असतो. T4 1.5 आणि हे 1.3 सॉरी 1.2 इथे 0.3. जर तुम्ही डिफरन्स काढला 1.5 - 1.2 इथे 3 येणार इथे 0.3 याचा तुमचा डी.
सेम आला बघा. कुठलाही एक काढा डिफरन्स, असं काय नाही. मी फक्त तुम्हाला दाखवायला की सेम येणार की नाही. T4 - T3 काढलं तरी डी सेमच आहे. आता ही आपली एक्सरसाइज, आणखी एक गणित आहे ते सोडूया आणि ही एक्सरसाइज आपली पूर्ण होते. तर तो तुम्हाला होमवर्क असणार. 4th वाला बघू. 1/4, 3/4, 5/4. याच्यामध्ये ए जो आहे म्हणजे फर्स्ट टर्म जो आहे, ए म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे T1, तो 1/4 आहे, ते दिसते. आणि आता डी जर काढायचं तर डी साठी तुम्ही काहीही करा. T3 - T2 केलं तरी पण चालेल, तो पण डीच असतो. डिफरन्स T3 काय आहे तर हा T1 आहे, हा T2 आहे आणि हा T3 आहे ना. T3 - T2, T3 - T2 म्हणजे 5/4 - 3/4 इज इक्वल टू डी. 5/4 दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, 4 एकदा लिहायचा आणि 5 - 3 होणार इज इक्वल टू डी. 5 - 3 किती आले? 2/4. डी डिव्हिजन केलं तर 1/2 आहे. 2 1 2, 2 2 4. म्हणजे डिफरन्स जो आहे तो तुमचा 1/2 आहे. आता तुम्हाला तुमचा डिफरन्स तुम्हाला मिळेल डी. काही काढा, म्हणजे T3 - T2 काढा, T4 - T3 काढा, कोणताही डिफरन्स तुम्हाला सेमच मिळेल. तर ही एक्सरसाइज आपली कंप्लीट झालेली आहे. तर हा होमवर्क करायचा आहे. प्रॅक्टिस 3.1. आणखी एक जर गणित बघायचं झालं, 5 1 -3 -7, ते पण सोडून बघूया पाहिजे तर. 5 1 -3 -7 असं इथे दिले. आणि याच्यामध्ये ए म्हणजे फर्स्ट टर्म तर 5 आहे, आणि जर कुठल्याही दोन टर्म मधला सब डिफरन्स शोधू शकाल. मी T4 - T3 शोध. T4 - T3 इज इक्वल टू डी असतो. T4 इथे T4 -7 आहे, मायनस T3 -3 इक्वल टू डी. हे -7 आहे, मायनस प्लस होणार, -7 + 3 इक्वल टू डी. -3 -7 + 3 -4, आणि सबट्रॅक्शन होणार आणि मोठ्या नंबरचं साइन. म्हणजे डिफरन्स जो आहे तो -4. जर तुम्ही तो डिफरन्स फाइंड आउट करा. तुम्हाला होमवर्क मध्ये प्रॅक्टिस सेट सॉल्व प्रॅक्टिस सेट 3.1 होमवर्क आहे. प्रॉब्लेम सेट मध्ये जर काही सम्स असतील तर ते पण तुम्ही सॉल्व करायचं.
फर्स्ट क्वेश्चन आहे, हा सिक्वेन्स दिलाय तो एपी आहे की नाही हे प्रूव्ह करायचं. मग ते सगळे डिफरन्सेस काढायचे. T2 मायनस T1 काढायचं, T3 मायनस T2, T4 मायनस T3. हे डिफरन्सेस जर सेम आले तर मग तो एपी आहे. तर हे सॉल्व्ह करायचंय. ते तेवढंच सॉल्व्ह करायचं एकच. ओके. पुढे आपल्याला nth टर्म आपल्याला फाइंड आउट करायचं. आपण सिक्वेन्स आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन काय आहे ते आपण बघितलं. आता आपल्याला nth टर्म आणि nth टर्म ऑफ एन एपी आणि सम ऑफ n टर्म ऑफ एन एपी आपल्याला शिकायचं. आपली वेळ संपलेली आहे. सॉल्व्ह करायचं.